विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पुस्तकातील संतवाणी 2 योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथ महाराज यांची संतवाणी आज आपण बघणार आहोत. भागवत संप्रदायातील थोर संत कवी 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष आहेत. या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलेले आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तैसे सर्वांसी मृदुत्व. जळ वरी वरी क्षाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्वकाळ सुखदाता. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता, होय निवविती सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखुनी जान, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निजज्ञाने उद्धरी. याचा अर्थ आपण बघूयात. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण प्यायला हवे असतात किंवा लहानग्या पिलांना जशी पक्षिणीच्या पंखांचा आसरा हवा असतो, पक्षिणीच्या पंखांची ऊब हवी असते, पाणी जसे सर्व जीवमात्रांना जीवनदायी आहे, पाण्याशिवाय कुठलाही सजीव जगू शकत नाही, त्याप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा जो मऊपणा आहे, त्याची कोमलता आहे, ती सर्वांना हवी हवीशी वाटते. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्वकाळ सुखदाता. पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते, पण योगी सर्वांची मने अंतर्बाह्य निर्मळ करतात. पाणी एक वेळ प्यायल्यास जीवाला आनंद देते, परंतु योगी सर्वांना पूर्ण वेळ किंवा सर्व काळ सुख देणारा असाच असतो. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. तहानलेला माणूस आहे, तो पाणी प्यायला की त्या क्षणापुरतं त्याला तृप्त वाटतं, फक्त त्या क्षणी तो तृप्त होतो, त्याला त्या क्षणाचे सुख मिळते. पण योगी हा परम सुख देणारा असतो, अक्षय सुख देणारा असतो, न संपणारे असे अखंड आत्मसुख तो देतो. योग्याने दिलेल्या सुखाला क्षय नाही, त्याला कोणतीही विकृती नाही, ते सुख हे अक्षय आहे. उदकाची जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. पाण्याची जी गोडी आहे ती फक्त जिभेला तृप्त करते, समाधान देते, परंतु योगी पुरुषाने दिलेला जो गोडवा आहे तो सर्व इंद्रियांना शांत करतो, समाधान देतो. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखुनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. म्हणजे
ढगातून पाणी ज्यावेळेस खाली येते, जमिनीवर पडते, त्यावेळी मातीवर पडलेल्या या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होते. म्हणजे ढगातून पडणारे पाणी पाहून लोक खुश होतात. त्यांचं मन जे आहे ते समाधानी होतं. तैसे योगियाचे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली येतो, म्हणजे या धरणीवरती अवतार घेतो, म्हणजे या इहलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये त्याचा जन्म होतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे बोल ऐकण्याने, त्याच्या कीर्तनाने किंवा संकीर्तनाने लोकांची मने समाधानी होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा म्हणजे सगळ्या समाजाचा उद्धार करतो. अशा प्रकारे योगी सर्व काळ सुखदाता या संतवाणीमध्ये योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, याचं महत्त्वसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करून सांगितले आहे.